या मॅचसाठी दाखल होत आहेत. चांगला सामना पाहायला मिळाला. पहिला सामना श्री काळिकामाता वडगर विरुद्ध यशवंत स्मृती रान्हाल या दोन संघामध्ये आपण लढत पाहिली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला आणि सामना जिंकला श्री काळिकामाता वडगर या संघाने. कौतुक करावं लागेल. आणि वडगर संघ आपण कुठे जायचं नाही या ठिकाणी लगेचच दुसऱ्या फेरीतील सामना खेळवला जाईल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. श्री काळिकामाता वडगर संघ आपण जाऊ नका, यानंतर आपला सामना असेल हे देखील आपण लक्षात ठेवायचे आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन आमचे ऑफिशियल्स अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत, त्यांना देखील विनंती आहे आपण सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ दौडू नका, कारण आपल्याकडे आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आमचे गुणलेखक या ठिकाणी टाइम सेट करतील. तर सामन्याला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानावरती. बंटी 11 भरोडीचे मोहित या खेळाडूला पाहतोय आणि एका बाजूला वीरू या खेळाडूला पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला मोहित आलेत आणि नॉन स्ट्राइक एंडला वीरू या खेळाडूला आपण पाहतोय. बंटी 11 भरोडी हा संघ टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे. सुरुवातीची 3 षटकं SD केवनी या टीमला टाकावे लागतील आणि जर तुम्ही उशिरानं ती 3 षटकं टाकली तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक 38 सर्कलमध्ये तुम्हाला फिल्डर ॲड करावा लागेल. 11:41 मिनिटाने पहिला चेंडू टाकत असताना गोलंदाज दीपू बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटनं पहिलाच बॉल या चेंडूला पूल केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भव्य स्वागत, षटकार. पाक 6 रन्स. पहिला चेंडू फेस करत असताना काही कमालीचा फटका सजवलाय. फलंदाज मोहितनं आक्रमकता दाखवतोय. अफलातून फटका पाहायला मिळाला. शॉर्ट लेनचा चेंडू होता, लवकर लाईन पिक केली आणि तदनंतर एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय मोहितच्या बॅट मधून या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेस अजून एक दुसरा देखील उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दीपूचा हा चेंडू स्लोवर बनवता बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड लागली. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षी ते चुकी करतोय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. इथे चांगला चेंडू होता. बॅटची आतली कड आपल्याला पाहायला मिळाली आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे बंटी 11 भरोडी या संघानं. टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या धावा उभारल्यात. स्लोवर वन. इथे पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता. एक चांगला ड्राईव्ह लॉंग ऑनला अगदी सजवला. क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि ते स्ट्राइक रोटेट केली आहे. फलंदाज वीरूनं अगदी पहिल्या चेंडू फेस करत असताना चांगला ऑन ड्राईव्ह देखील त्यांच्या बॅटमधून आलाय आणि ते एक धाव आली. या एका धावेनं संघाची धावसंख्या
जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती. वीरू नॉन स्ट्राईक एंड वरती होते, आता ते मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. मोहितचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि तदनंतर चांगला कंट्रोल देखील त्यांनी दाखवलाय. इथे सिंगल कंप्लीट केली आहे या चेंडूवरती. गोलंदाज दीपू बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेट वीरूच्या विरोधात. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला पूल केला मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांनी धारण केल्या आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 17 या आकड्यावर. 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारली आणि तो निर्णय अगदी योग्य असंच पाहायला मिळतंय, कारण चांगली बॅटिंग झाली या षटकामध्ये. दीपू पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक हाताळतात एस डी केवणीसाठी. परंतु या षटकामध्ये त्यांनी भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. येणाऱ्या चेंडूवरती त्यांना कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर नो बॉल. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि ते फ्रीडचा चेंडू असेल. आजच्या दिवसामध्ये आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत का भरपूर सारे नो बॉल टाकले गेलेत. शरीरभेदी चेंडू टाकत असताना गोलंदाज न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि राहणाल बी दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. यावेळेस स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. दबाव जाणवतोय गोलंदाज दीपू वरती, परंतु दबावाला जुगारून त्याला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याने नो बॉल टाकलाय. फ्रीडचा चेंडू आहे. इथे जर पाहिलं तर त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु आक्रमक त्याला देखील करावं लागेल. चांगला चेंडू टाकावा लागेल. वीरूच्या विरोधात गोलंदाजी करत असताना इथे चांगला चेंडू येणं अपेक्षित आहे. गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. लाईन खराब आहे. सातत्यानं वाचण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज दीपू. ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा हा देखील चेंडू आहे. एक्स्ट्राच्या सुरुवात अजून एक धाव ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत बंटी 11 भरोडी या संघाने 20 धावा धाव फलकावरती उभारल्या. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. अगदी जर पाहिलं तर मोहितचं कौतुक करावं लागेल का आक्रमकता त्यांनी दाखवली. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, तदनंतर दबाव जाणवते गोलंदाजावरती. इथे देखील पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. खराब चेंडू, लांब लचक षटकार पाहायला मिळतोय आणि आमचे पंच देखील त्या ठिकाणी एक्सरसाइज करत असताना सातत्याने या मॅच मध्ये, कारण इथे देखील वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आणि अजून एक धाव स्कोर कार्ड वरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी करतायत दीपू, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, त्यांच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं आहे, परंतु तसं काही होत नाही आहे. इथे चेंडू हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु फ्रीडचा चेंडू आहे आणि इथे झेल सुटलाय. इथे सिंगलच मिळेल. धावाचा प्रयत्न बॅकअपला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? आणि इथे खराब क्रिकेट करतोय एस डी केवनिया संघ. सातत्यानं चुका या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना बंटी 11 भरोडी या संघाने धाव फलकावरती तब्बल 23 धावा उभारल्यात. खूप चांगली सुरुवात केली आहे. इनिशियल ओव्हर मध्ये अगदी आक्रमकता दाखवली मोहितनं आणि वीरूनं चांगली भागीदारी करत असताना देखील चांगलं सहकार्य केलंय या खेळाडूला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 23 धावा. जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. महेंद्र पाटील साहेबांचे पिताश्री आहेत आणि खूप चांगलं कार्य खारबाव गावामध्ये साहेबांचं आपण पाहतोय आणि खूप चांगलं कार्य ते सातत्याने करत असतात.
आतापर्यंत भरपूर सारा वेळ पहिल्या षटकासाठी तब्बल 8 मिनिटे आपल्याला पाहायला मिळाले. लवकर गोलंदाजी करावी लागेल, जास्त वेळ खर्च करू नका, नम्रतेची विनंती आहे. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये फिल्डर ऍड करावा लागेल. गोलंदाज तयार. अमित मोहितच्या विरोधात फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला टर्न केलाय, बॉल जातो इनटू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दणदण करत बॉल चाललाय, चौकार. त्यांच्या विरोधात चांगला स्ट्रोक सजवलाय मोहितनं. इथे देखील फुलटॉस बॉल मिड विकेटला, प्रोटेक्शन आहे तिथे, शतरक्षक आलेत, टिपलाय झेल, संपलाय खेळ आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. येस, इट इज अ वाईड बॉल. इथे देखील लाईन खराब आहे. अगदी पहिलं तर फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. पूल करण्याचा जरूर प्रयत्न फलंदाज वीरूने केला, परंतु इथे वाईड बॉल देखील पाहायला मिळतोय. सातत्यानं आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खराब गोलंदाजी झाली या क्रीडानगरीमध्ये. इथे देखील इथे लाईन चांगली आहे. अगदी पहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न होता, शपल क्रॉस झाली होती, चेंडू रिचेबल नव्हता. इथे चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ अगदी झालेला नाही आहे, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, त्यामुळे चांगली धावसंख्या बंटी 11 भरोडीची. इथे चेंडू हवेत खेळलेत, व्हॉट अ शॉट, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अमित पुन्हा एकदा, यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता, लॉंग ऑफला खेळले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल इथे देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे, हेलिकॉप्टर ड्राईव्ह सीमारेषा पार, चौकार.
11 भरोडी या संघाने खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर साऱ्या धावा पाहायला मिळाल्या. याही षटकामध्ये अमितनं चांगली सुरुवात केली. एक महत्त्वाची विकेट देखील या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केली. त्यांनी मोहितला बाद केलं, परंतु तदनंतर काय बॅटिंग केली आहे वीरूनं. अक्षरशः वीरू देखील बरसले त्या षटकामध्ये. एक षटकार आणि एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आला, परंतु हा शेवटचा चेंडू कमालीचा होता. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळले होते. लॉंग ऑफला शतरक्षक नव्हते आणि कमालीचा स्ट्रोक त्यांनी सजवला. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि टॉस जिंकून अगदी फलंदाजी स्वीकारली आहे ना, तो निर्णय अगदी योग्यच पाहायला मिळतोय. बंटी 11 भरोडी या टीमचा. षटक क्रमांक 3 भावेश आली बॉलिंग ट्रॅक वरती. 39 धावसंख्या धाव फळकावरती. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग, पहिल्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी. तदनंतर फलंदाज मैदानावरती योगेन आले. त्यांच्या बॅटमधून देखील एक चांगला अगदी पाहिलं तर फटका आलेला नाही आहे. लेगबायच्या स्वरूपात धाव त्यांनी देखील घेतली आहे, परंतु त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. वीरू आक्रमक झालेत, परंतु एका बाजूला योगेनला देखील आक्रमक व्हावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश. जास्त वेळ दवडू नका. एस डी केवनी दिवे हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज योगेनला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धाव आलेली नाही आहे. त्याने देखील एका चेंडूचा सामना केला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्लोवर वन होता. फुलटॉस चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला. बॅटचा अगदी बॅटला चेंडू ब्रश झाला आणि तदनंतर शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी भवऱ्यासारखा गरंगळत हा चेंडू गेला होता आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 40 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू होता. आत्मविश्वासाने खेळले नव्हते योगेन आणि ते एकच धाव मिळाली. त्याच्या बॅटमधून देखील एक धाव येते या मॅच मध्ये, परंतु वीरू लाजवाब बॅटिंग करतात. मागील 2 चेंडूवरती 10 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत आणि इथे देखील मोठा फटका. मिड विकेटला शतरक्षक आहे. डाऊन द बॉल इथे टिपलाय झेल आणि फलंदाज वीरू बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती दाखल होतील. स्ट्रायकिंग एंडला महत्वाचे 2 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला मोहित बाद झाले, त्याने 19 धावा बनवल्या आणि इथे जर पाहिलं तर वीरू देखील बाद झाले. त्याने देखील इंडिव्हिज्युअली तब्बल 14 धावा आपल्या इनिंग मध्ये दाखवल्या. चांगली बॅटिंग केली, परंतु मधल्या फळीमध्ये दीपूला आणि योगेनला चांगली भागीदारी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज भावेश राऊंड विकेटनं. यावेळेस मिस टाइम फटका. अगदी पाहिलं तर चेंडू रिंगणातच वर्तुळातच अडवला जातोय. स्वतः गोलंदाज पोहोचतील त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कंट्रोल दिसतोय या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी करतायत, वेगाचा वापर करतायत. टप्पा चांगला अगदी फलंदाजाला रीड केलं गेलाय. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग होता. टायमिंग करू शकले नव्हते दीपू. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळणं डिफिकल्ट असतं आणि अगदी तेच हेरलं गोलंदाजाने आणि भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय आणि इथे एकच धाव आली. चांगली गोलंदाजी करतायत. भावेश इम्प्रेस करतायत. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस बॅटची एज अँड टेकन. यष्टांच्या मागे अजून एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज योगेनला इथे परतावा लागेल. बिग ब्लो, मोठा आदरा टीम बंटी 11 भरोडीला या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद.
मैदानावरती अगदी एक्सरसाइज करत असताना आमच्या पंचांना आपण पाहतोय. इथे अजून एक धाव मिळते या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 42 या आकड्यावरती. स्लोवर वन इथे पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता लॉंग ऑनला, चांगला फटका सजवलाय. सदू पाटील आहे तिथे, चेंडूची फेकी केली, धावाची संधी आहे परंतु 2 धावा इथे वेगानं कंप्लीट केले गेले. सदू पाटील होते, एक चांगले गोलंदाज आहे सदू पाटील, परंतु इथे शतरक्षकाच्या भूमिकेमध्ये लॉंग ऑनला त्यांना आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण, परंतु चेंडूची फेकी थोडी उशिराने केली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 44 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत नाही आहेत, परंतु सिंगल डबल्स घेतली जाते, कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौका तुम्ही ठोकू शकत नाहीये. सिंगल डबल्स देखील घ्या हे सांगतं क्रिकेट. परंतु इथे चेंडू आलाय डॉट, एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकांचा देखील संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना बंटी 11 भरोडी या संघाने धाव फलकावरती धावसंख्या उभारल्या त्या तब्बल 3 बाद 44 धावा. म्हणजेच काय, या षटकामध्ये फक्त 5 धावा भावेशनं खर्च केला. लाजवाब गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना मिस्टर भावेश कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जेव्हा जास्त धावा येतात ना, तेव्हा गोलंदाजावर दडपण जाणवतं, कारण फलंदाज सेट असतात आणि सेट फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करणं डिफिकल्ट असतं. परंतु भावेशचं कौतुक करावं लागेल. महत्वाचे 2 सेट फलंदाज त्यांनी बाद केलं, वीरूला बाद केलं, कारण वीरूनं मागच्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा केल्या होत्या, त्याची महत्वाची विकेट मिळवली आणि तदनंतर योगेनला देखील बाद केलं. चांगली गोलंदाजी, अफलातून स्पिरिट राहिलाय या गोलंदाजाचा. बॉलिंग ट्रॅक वरती सदू पाटील, स्लॉग वरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. भावेशने ते कार्य केलंय, परंतु सदू पाटीलला देखील या मॅच मध्ये ते कार्य करावं लागेल. राऊंड विकेटनं अगदी पाहिलं तर खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवरती. साईड आर्म अँगलनं ते गोलंदाजी करत असतात सदू पाटील. अगदी पाहिलं तर मीरा भाईंदर परिसरामध्ये एसडी केवनी या संघाला भरपूर वेळा मी पाहिलाय आणि हा संघ आज भिवंडी मध्ये देखील खेळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सदू पाटील, खोलवट टप्प्याचा चेंडू, इथे मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑनला शतरक्षक तिथे आणि इथे झेल टिपलाय. अजून एक धक्का, महत्वाची विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दीपू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, फुटवर्कचा वापर होत नाहीये आणि अगदी जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले ना विकेट टू विकेट पाहायला मिळाले सदू पाटीलचे. इथे जर पाहिलं तर आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर आला चेंडू आहे. म्हणजेच काय, वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते. इथे खोलवट टप्प्याला चेंडू, कव्हरला शतरक्षक, वॉट अ कॅच, अफलातून झेल टिपलाय. फलंदाज स्मिथला देखील परतावा लागेल. अजून एक धक्का. खूप चांगलं संगीत, महेंद्र दादा पाटील यांचं गुणगान गाणारं संगीत. आणि या विभागामध्ये जर पाहिलं ना तर महेंद्र दादा पाटील यांचं खूप चांगलं पाहायला मिळतंय. आज जर पाहिलं तर साई स्पोर्ट खारबाव, एनसीसी नारंगी रौप्य महोत्सव
तब्बल 25 वर्षांमध्ये पदार्पण केलंय त्या क्रीडा स्पर्धेमध्ये काय लाजवाब कामगिरी केली आहे साई स्पोर्ट खारबाव संघाने आणि आज तो संघ सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी दाखल झालाय. अगदी दत्ताली स्पोर्ट्स अंकुश स्मृती पतू पॅकर्स जुचंद्र या संघाच्या विरोधात आपल्याला सामना पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. सदू पाटीलचा हा कोरवा टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला खेळलेत. अगदी मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण धावबाद करण्याची संधी आणि ते फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतील का तर नाही. पंचाने अगदी नाही दर्शवलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तर धावबादसाठी रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे पंचांचा निर्णय अखेरचा असेल. इथे 2 धावा मिळाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 46 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु चेंडूची फेकी खराब राहिली होती. तर वेगाने चेंडू फेकू शकले असते ना तर नक्की धावबाद करता आलं असतं परंतु चेंडूची फेकी खराब राहिली होती. 2 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले तब्बल 46 धावसंख्येवरती. श्री कालिका माता वडगर संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे कारण जो संघ सामना सुरू आहे या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला खेळायचं आहे. म्हणजेच काय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. यावेळेस पहिला तर आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न अजिबात फटका खेळण्यासाठी तयारच नव्हते फलंदाज. इथे चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बंटी 11 भरोडी या संघाने डाव फलकावरती 46 धावा. काय कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं एस डी केवनी या संघाच्या माध्यमातून कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 39 धावा आणि तदनंतरच्या 2 षटकामध्ये खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते. अगदी पहिल्या तर खूप कमी धावसंख्या तब्बल 7 धावा. या षटकामध्ये सदू पाटीलचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. महत्वाचा गोलंदाज होता सदू पाटील आणि या षटकामध्ये अगदी त्याने धावसंख्येला खीळ बसवली. फलंदाजाची भंबीर उडी उडवली. तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय एस डी केवनी या संघाच्या विरोधात. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल. तुमचा संघ तुमचा नंतर मॅच असेल आय थिंक. तर नक्कीच यानंतर आपण सामना पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती सुरू असलेला सामना जो एस डी केवनी आणि बंटी 11 भरोडी या 2 संघामधील जो सामना जिंकेल तो सामना अगदी आपल्याला पाहायला मिळेल श्री कालिका माता वडगर या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि विलासमूर्ती राहणार बी या 2 संघामध्ये देखील लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 दैदिप्यमान क्रीडा सोहळा. तर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील विशालजी पाटील. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. व्यासपीठावरती आपण पाहतोय खारबाव गावातील माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील यांचे पिताश्री अर्थातच हरिभक्त पारायण आणि अगदी जर पाहिलं तर खारबाव गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत द्वारकानाथ हेंदर पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. Thank you so much, निशांतजी. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत असेल स्पेशल ग्रुप प्रेझेंट्स मैत्री चषक 2024 मध्ये. सध्याच्या घडीला जी मॅच मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतात टीम बंटी 11 भरोडी नुकतंच ज्यांच्या माध्यमातून आपण बंटी ट्रॉफी पाहिली आणि त्याचे शिल्पकार बंटी दादा पाटील देखील उपस्थित आहेत. दादांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मैत्री चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. बंटी दादा आपण आहेत. दादांना विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. फर्स्ट इनिंग जर आपण पाहिली तर 46 बनवला गेला आणि 47चा टार्गेट. कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील या अगोदर आपण जो पहिला सामना पाहिला त्याच्यामध्ये 55च्या चेसमध्ये आपण पाहिलं की अतिशय चांगला खेळ राहणार टीमचा राहिला होता. बट शेवटच्या चरणावरती जो सामना गमावला राहणार टीमनं. चला विनंती आहे ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीची जोडी
आणि जे नियम आहेत मित्रांनो, ते नियम सर्वांसाठी समान आहे. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी, दॅट्स वाय 2 रनची पेनल्टी टीम बंटी 11 भरोडीला. मग क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने नियमावली का बनवली गेली, की शिस्त पद्धतीचं क्रिकेट, डिसिप्लिन या गोष्टींना एक खेळाडू म्हणून तुम्ही फॉलो कराल, त्या अनुषंगाने नियम बनवले गेले. आणि नियम जे आपल्याला सांगतात की ड्रेसिंग कंपल्सरी, त्या अनुषंगाने 2 रनची पेनल्टी टीम बंटी 11 भरोडीला असेल. आणि फर्स्ट ओव्हर जेव्हा कंप्लीट होईल त्या 2 रन्स आम्ही ॲड करणार आहोत टोटलमध्ये. लक्ष चांगले ठेवलं गेलं, बट निराश असेल टीम बंटी 11 भरोडी, बिकॉज 2 ओव्हर जर आपण पाहिले, पहिल्या 2 षटकांमध्ये 39 होत्या आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 म्हणजे लास्ट 12 चेंडूंवरती फक्त 7 धावा. काय कमबॅक राहिला खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये आपण पाहिलं तर. SD केवनी टीमचा अतिशय चांगला कमबॅक, त्यामध्ये अर्थातच आपण पाहिलं मास्टर माइंड सदू पाटील यांना अंतिम षटक ज्यांनी टाकलं, 2 धावा खर्च करून 2 विकेट देखील काढले. आमचे सचिनदादा पाटील भरोडीचे, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील बंटी 11 भरोडी आणि मैत्री चषक 2024 साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. बघा पेनल्टी दिलेली आहे 2 रनची. सामन्याला सुरुवात, दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. पहिलं षटक गोलंदाज आधी तयार होतो. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल, लॉफ्ट स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वॉर हिट. काय सुरुवात, पहिलाच बॉल वरती इन स्टाईल सुरुवात, प्रहार केला, षटकार. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, अपील बघा, आउट शॉट होता. आणि आमचे प्रथमेश पाटील उर्फ बंटी दादा देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून बंटी 11 भरोडीसाठी आणि या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. पानवरती बॉल टाकला होता. लाईन आता खराब आपल्याला पाहायला मिळत आहे. 1+1 असतील 2 धावा. बंटीदादा भरोडीच्या त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात. आणि एक बंटीदादा ठीक आहे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, प्रथमेश पाटील, अर्थातच बंटीदादा, बंटी ट्रॉफीचे मुख्य आयोजक. आणि सध्याच्या घडीला मॅचमध्ये आता कमबॅक, 47 धावा डिफेंड करत असताना आता एक चांगली सुरुवात गोलंदाज पाटील म्हणजे अर्थातच महेंद्रदा पाटील यांचे बंधू, त्यांचे बंधू आहेत. आणि त्यांचं गुणगान गाणारे हे संगीत. आणि अक्षय पाटील देखील डावखुऱ्या शैलीचे एक अप्रतिम गोलंदाज आहेत. आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये बंटी 11 भरोडी संघ चांगला खेळ आतापर्यंत राहिला आणि असंच सातत्य त्यांना इथनं बाळगावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. युवा संघ आहे. एक गोष्ट या चेंडू नंतर मी सांगेन. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर, हुकचा फटका, बॉल मागे चालला, खाली क्षेत्र, बॉल पाहावा लागेल, 1 बाउन्स इन टू द फेन्स, 4 रन. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला
आहे आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन जास्त हायपर होण्याची आवश्यकता नाही आहे. रन्स आहेत 47. त्या डिफेंडिंग करण्यासाठी पूर्णपणे शांत राहून गोलंदाजी करायला हवी आहे गोलंदाजांना, कारण इथनं या मिस्टेक्सना थोडा महागात पडू शकतात. पाकपुडला जाऊन बॉल हव्यामध्ये आहे, फिल्डर उपस्थित, कॅच इथनं पकडली गेली. आणखीन एक सफलता. याच तर गोष्टीचा मी उल्लेख केला होता, शांत राहणं गरजेचं आहे. चांगल्या लाईनवरती बॉल टाकला आणि पॉईंटवरती एक अप्रतिम कॅच इथनं पकडली गेली आणि हा दुसरा धक्का टीम एसडी केवनीला फलंदाज बाद. सफलता आणखीन एक. या षटकामध्ये अजून देखील आता चेंडू शिल्लक असतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही नवीन असताना तेव्हा खऱ्या अर्थाने ना कॉम्पिटिटर किती आहेत ते नका पाहू आणि कॉम्पिटिटर किती मोठे आहेत ते देखील नका पाहू. तुमचा जो टॅलेंट आहे, तुमची जी गुणवत्ता आहे त्याच्याकडे पहा. नेहमी सांगितलं जातं ना की समस्यांवरती लक्ष कधी केंद्रित नका करू. जे तुमचं ध्येय आहे, जे तुमचं टार्गेट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, त्याच्यावरती फोकस करा. कारण जर ध्येयावरती तुमचा फोकस होईल ना तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये फार पुढे जाऊ शकता. क्रिकेटमध्ये ॲज अ टीम जर तुम्हाला मैदानं गाजवायची आहेत ना तर तुम्हाला ना तुमच्या खेळावरती ध्यान द्यावं लागेल आणि सध्याच्या घडीला तेच करायचं बंटी इलेव्हन भरुडी संघाला आणि सध्याच्या घडीला त्यांची ही चांगली सुरुवात. नेक्स्ट बॉल. लोबा फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता, बॅटची कडा देखील लागली होती. जर आपण पाहिली तर बॅट अगदी हातामध्ये फिरली होती, त्या अनुषंगाने बॉल पॉईंट रिजनवरती जातो. एक सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवले गेले 14, म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि अजून देखील 33 धावांची आवश्यकता. बघा, या गोष्टीचा उल्लेख मी का केला, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये मी भरपूरदा पाहिलं आहे की जे नवीन संघ असतात ते अगदी दबाव दडपणामध्ये खेळ करतात. मित्रांनो, असं कधीच नका करू. नवीन संघ जर तुम्ही एक नवीन खेळाडू आहात ना तर मैदानाच्या आतमध्ये तुमचा जो नॅचरल गेम, तुमचा जो स्वाभाविक खेळ आहे ना तो खेळण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकी क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही नवीन येताना असं नाही की पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही पुढे जाल, असं नाही आहे. मिस्टेक सर्वांच्या माध्यमातून होतात आणि खऱ्या अर्थानं त्याच मिस्टेक तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवून जातात. बघा, ॲज अ कॉमेंटेटर जेव्हा सांगायचं झालं, आमची देखील नवीन सुरुवात होती ना, प्रथमतः जेव्हा कॉमेंट्री केली होती, काय केली होती अजून देखील मला आठवत नाही आहे. असं घडतं आणि घडणार देखील. बघा, जेव्हा बाळ जन्माला येतो ना तो येता क्षणी चालत नाही, त्याला देखील वेळ लागतो चालायला. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील ना तुम्ही येता क्षणी तुमची टीम मोठी बनणार नाही आहे. तुम्हाला सातत्य दाखवावं लागेल, सातत्याने मैदानामध्ये खेळ करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील, तेव्हा ॲज अ टीम तुम्ही पुढे जाल. पेनल्टीच्या ज्या 2 रन्स आहेत त्या आम्ही इम्प्लिमेंट करतो. पहिल्या षटकामध्ये रन्स होत्या 14 होत्या, 2 ॲड करूया त्या स्कोर कार्ड 16वरती. या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी बहुमूल्य योगदान दिलं, ज्यांनी आम्हाला चेंडू पुरस्कृत केले, अर्थात आरोही बिअर शॉपचे ओनर सन्माननीय प्रसाद शेठ म्हात्रे साहेबांचं अगदी बहुमूल्य योगदान या स्पर्धेमध्ये, त्यांचं विशेष आभार. त्याचप्रमाणे उद्योगपती भरोडी गावचे अक्षय शेठ भोईर दादांच्या माध्यमातून देखील आम्हाला योगदान आलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. अशाच परीने आम्हाला पाठिंबा देत राहा. तुमचा हा पाठिंबा सदैव आमच्या पाठीशी राहिला पाहिजे. त्या जोरावरती ही चांगली स्पर्धा आपण मित्रांनो पाहतात. स्पेशल ग्रुप प्रेझेंट्स स्पेशल ट्रॉफी, अर्थातच मैत्री ट्रॉफी, फ्रेंडशिप ट्रॉफी आपण म्हणू शकतो. 2024 भव्य दिव्य पर्व आणि या पर्वामधला आजचा हा पहिला दिवस. दुसरा सामना टीम बंटी इलेव्हन भरुडी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतात एसडी केवनी. 16 धाव फलकावरती बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये 14 आणि 2 रन्स पॅनल्टी. फुलर लेंथचा बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, थ्रो केला होता. पण बघा, असे थ्रो जेव्हाही तुम्ही करता ना तेव्हा रिस्क घ्यावा लागतो, कारण थ्रो जर आपण मिस केला तर बॅकअपला खेळाडू नसतो आणि तेच घडलं. एक सिंगल, पूर्ण धावफलक आता 17वरती. बघा, मॅच चांगली रंगेल त्यामध्ये काही शंका नाही, कारण अजून देखील 30 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला योगेन पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये कव्हरला फिल्डर आणि कॅच इथनं पकडली गेली आणि या मॅचमध्ये आता पुढे आपण म्हणू शकतोय टीम बंटी इलेव्हन भरुडी, बिकॉज तिसरा धक्का आता लागतोय.
टीम एस डी केवनीसाठी. पण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर योगेनचे पहिले 2 चेंडू चांगले राहिले. आता राऊंड द विकेट फुलर लेन ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, फिल्डिंग यावेळेस चांगली राहिली. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग, चुकीच्या एंडला थ्रो. थोडं जर पाहिलं असतं आणि जर स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो केला असताना तर रनआउटची संधी झाली असते, बट तसं काही घडलं नाही आहे. रन्स पूर्ण झाला या चेंडूवरती 2 धावफलक. आता 2 धाब्यांच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून देखील स्टील 28 धावांची इथनं आवश्यकता असेल. प्रयत्न चांगले सुरुवात, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. काय गोलंदाजी सुरू आहे, कारण अगदी पहिलं षटक जिथनं पाहिलं आपण 14 आला होता, 2 रन्स पेनल्टी देखील होती, पण तरीसुद्धा या ओव्हरमध्ये आता आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. असेच तर तुम्हाला एफर्ट्स लावायचे आहेत ॲज अ टीम मैदानाच्या हातामध्ये. आणि आपण यस फर्स्ट मॅच विनर अगेन्स्ट सेकंड मॅच विनर यानंतर अशी लढत असेल. फिल्डर आहे डीप मिड विकेटला, फिल्डिंग खराब. त्याचा फायदा आता फलंदाजांना मिळेल, कारण हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. प्रमाणित मिळाला, कुठे ना कुठे या रन्स वाचवायला हव्या होत्या, कारण प्रेशर बनत चालला होता. जर ही बाउंड्री अडवली असती ना तर परिस्थिती थोडी आणखीन बिकट झाली असती फलंदाजांसाठी. हा ट्रॅकर पुलचा हा फटका बॉल हव्यामध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर, फुल लंप व फुल सिक्सर. गरजेचं होतं, कारण जर तो बॉल अडवला असताना तर आणखीन प्रेशर आता फलंदाज निलेशवरती पडला असता, बट 4 धावा आल्या, प्रेशर कमी झाला आणि त्यानंतर अगदी पूर्णपणे ना अगदी स्वाभाविकरित्या पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा मिळतील अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये 29 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये अजून देखील 18 धावेंची आवश्यकता. स्टील अजून देखील म्हणजे मॅच भरपूर बाकी आहे, कारण अजून देखील 18 धावेंची आवश्यकता आहे. 2 षटकामध्ये 18. येस, 2 रन्स ऍड केलेले आहेत. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता आमचे बंटी दादा देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून नुकतीच आपण अगदी दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहिली होती. खासदार क्रीडा सांसद महोत्सव बंटी ट्रॉफी 2024 4 दिवसीय डे नाईट फॉर्मॅटमधली दमदार स्पर्धा, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की अर्थातच भिवंडी ग्रामीणचे संघ, त्याचप्रमाणे भिवंडी सिटी ओपनच्या टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि वन मॅन शो होते, कारण पूर्णपणे त्यांनी त्या स्पर्धेला लीड केलं. त्यामध्ये आम्ही पाहिलं तर सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांनी देखील मार्गदर्शन चांगलं केलं, त्यांनी देखील योगदान दिलं. आणि आमच्या बंटी दादांची आणि बंटी स्पोर्ट्सची अफाट मेहनत त्या स्पर्धेमध्ये राहिली आणि त्या जोरावरती स्पर्धा सक्सेसफुल झाली होती. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर स्पेशल ग्रुपच्या माध्यमातून ही स्पेशल स्पर्धा मैत्री चषक 2024 एक दमदार स्पर्धा, असा पहिला दिवस आणि सध्याच्या घडीला क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला पहिलाच बॉल अगदी ड्राईव्ह करायचा होता, बॅटची कडा बॉल मागे चालला आणि फिल्डर आहेत पॉईंटला, एक सिंगल इथनं घेतली जाईल, म्हणजे आता 11 मध्ये 17, 11 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. बघा, निलेशची जर विकेट काढली गेली ना तर मॅचमध्ये कमबॅक पॉसिबल आहे, बट सर निलेश इथनं खेळून गेले तर त्यानंतर या रन्स डिफेंड करणं फार कठीण होऊन जाईल. मग काय युवा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन की फलंदाजाला न पाहता आपल्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे ना त्याला कशा प्रकारे एक्झिक्यूट करता येईल तसा विचार प्रतीकला करायचा. निलेश आता स्ट्रायकिंग एंडवरती, ओव्हर द विकेट आता तयार होतं प्रतीक. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर डीप एक्स्ट्रा कव्हर, फिल्डर बाउंड्री लाईनवरती पानवरती बॉल टाकला होता, फिल्डिंग खराब आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे
मिळतील. बघा अगदी जर आपण पाहिलं ना तर मिस फील्ड ज्या झाल्या ना त्या कदाचित नसत्या झाल्या तर मॅचमध्ये परिस्थिती थोडी वेगळी असते. पण अजून देखील बघा जिंकण्यासाठी आता इथनं आवश्यकता असेल 10 मध्ये 13 धावेंची आवश्यकता. अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे. 13 धावेंची आवश्यकता आहे. एखादी विकेट अजून देखील मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकता आहे टीम बंटी 11 भरोडीला. नेक्स्ट बॉल फुल टॉस हवेमध्ये विकेट मिळू शकते. लॉंगलला फिल्डर पोहोचलेत. कॅच पकडली आहे. मॅच बनवली आहे. ही विकेट नाही आहे. ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी. बिकॉज आता बाद झालेत फलंदाज निलेश. तेरा धावेंची आवश्यकता आणि अजून देखील 9 चेंडू शिल्लक असतील. बट विकेट इम्पॉर्टंट मिळाली बिकॉज निलेश बाद झाले. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये अमित. 9 मध्ये 13 येणारे 3 चेंडू महत्त्वाचे. थांबले गेले प्रतीक. बघा अशा वेळेवरती कधी ना एक्स्ट्रा वेळ घेतलेला बरा असतो कारण अशा परिस्थितीमध्ये एखादी मिस्टेक आपल्याला फार महाग ठरू शकते. आणि आता वाचवण्यासाठी रन्स देखील तितक्या बाकी नाही आहेत. 13 बाकी आहेत आणि त्यासाठी प्रत्येकी बॉल योग्य लाईन अँड लेंथवरती टाकणं आता गरजेचं. 9 मध्ये 13 पुढचा बॉल अतिशय चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे. सरप्राईज करणारा हा बॉल होता. अतिरिक्त बाउन्स राईज होऊन आली ही डिलिव्हरी आणि दरम्यान हा निर्धाव चेंडू म्हणजे 8 मध्ये आता 13 धावेंची आवश्यकता. बघा अशा मॅचेस झाल्यानंतर भरपूर मजा येईल संपूर्ण दिवसामध्ये. कारण असा दिवस जर आपण पाहिला तर सध्याच्या घडीला जे संघ आहेत ते सर्व नवीनच संघ आहेत आजच्या पोलमध्ये आणि त्यांच्याकडून अशाच अपेक्षा आहेत की तुम्ही चांगला खेळ दाखवा. आणि सध्याच्या घडीला क्वालिटी क्रिकेट या मॅचमध्ये दाखवत असताना दोन्ही संघ SD केवणी त्यांच्या अगेन्स्ट टीम बंटी 11 भरोडी. ओव्हर द विकेट. हा बॉल पायांवरती स्लॉटमध्ये होता. प्रहार केला. फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मिळत आहे 7 मध्ये 7. हा चेंडू इम्पॉर्टंट. लीडिंग एज बॉल हवेमध्ये आहे. विकेट किपर उपस्थित आहेत. कॅच इथनं पकडली गेली. मॅच अजून देखील बाकी म्हणजे 6 मध्ये आता 7 धावेंची आवश्यकता. खेळत असतात आणि बुद्धीचा उपयोग ते क्रिकेटमध्ये देखील फार करत असतात आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 7 सदू पाटील. कारण सदू पाटील यांना भरपूरदा आम्ही पाहिलंय की भरपूर सारा मॅचेस ते अगदी माइंड गेम खेळून अगदी चेंज करतात. अंतिम षटक आता गोलंदाज तन्मय तयार होत आहेत. 6 मध्ये आता 7. अजून देखील डिफेंड करण्यासाठी 7 तर बाकी आहेत. बघा प्रयत्न फार चांगले केले टीम बंटी 11 भरोडीने. पण अजून देखील स्टील 7 धावा डिफेंड करायच्यात.
स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो अजय. 6 मध्ये 7. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचची विजेता टीम खेळेल कालिका माता स्पोर्ट्स वडघर सोबत. 6 मध्ये 7. तन्मय ओव्हर द विकेट. पहिलाच फुल टॉस फेकून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता आपण म्हणू शकतो की पूर्णपणे हा सामना SD केवनी टीमच्या खिशामध्ये. हा फटका आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना मैदानाच्या हातामध्ये जिंकला टीम SD केवनी टीमने. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स SD केवनी. कॉंग्रॅच्युलेशन्स सदू पाटील. अतिशय चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला. हार्ड लक टीम बंटी 11 भरोडी. अतिशय चांगला खेळ तुमचा देखील आम्हाला पाहायला मिळाला. चला टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन टीम वडगर आणि तसेच टीम केवणीचे कॅप्टन आपण टॉससाठी या.